नमस्कार भक्तांनो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजामृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व राम भक्तांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्र ग्रंथातील एक अत्यंत बुद्धिवादी, तर्कशुद्ध आणि माणसाची विवेकबुद्धी जागी करणारी सत्य घटना पाहणार आहोत. भक्तांनो, आजच्या काळात आपल्या समाजात अनेक सुशिक्षित आणि बुद्धिवादी लोक असतात जे विचारतात की फक्त देवाचे नाम घेतल्याने काय होते, दिवसभर राम राम जपल्याने काय पोट भरते का, साखर साखर म्हटल्याने तोंड गोड होते का, मग राम राम म्हटल्याने देव कसा भेटेल, असा प्रश्न आजच्या तरुणांच्या आणि बुद्धिवाद्यांच्या मनात सतत येत असतो. असाच एक कठीण प्रश्न गोंदवले गावातील एका नवीन आलेल्या नास्तिक शिक्षकाने साक्षात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना विचारला होता. पण त्या शिक्षकाला कोणतेही कठीण प्रवचन न देता एका छोट्याशा प्रयोगाने असा काही धडा शिकवला की त्या शिक्षकाचा अहंकार एका सेकंदात गळून पडला. शब्दांमध्ये काय ताकद असते आणि राम या नामामध्ये काय सामर्थ्य आहे हे दाखवून देणारी ही रोमहर्षक सत्य घटना शांतचित्ताने शेवटपर्यंत नक्की ऐका. भक्तांनो, ही सत्य घटना आहे गोंदवले गावातील. गोंदवले गावातील सरकारी शाळेत एक नवीन शिक्षक रुजू झाले होते. ते अतिशय हुशार, अभ्यासू आणि विज्ञानाचा पुरस्कार करणारे होते. पण त्यांच्यात एक मोठी उणीव होती. त्यांचा देवावर, संतांवर किंवा नामस्मरणावर अजिबात विश्वास नव्हता. ते पूर्णपणे नास्तिक विचारांचे होते. शाळेतील मुले जेव्हा मठात जाऊन गोंदवलेकर महाराजांचे दर्शन घ्यायची आणि मुखाने श्रीराम जय राम जय जय रामचा जप करायची, तेव्हा त्या शिक्षकांना ते अजिबात आवडत नसे. ते वर्गात मुलांना नेहमी सुनवायचे, अरे मुलांनो, दिवसभर मठात जाऊन राम राम काय जपतात, त्या बाबाच्या नादी लागून तुमचे आयुष्य वाया घालवू नका. अभ्यास करा, विज्ञानाचा विचार करा, देवाने नाव घेतल्याने पोट भरते का. मुले घरी जाऊन आपल्या पालकांना शिक्षकांबद्दल सांगायची. गावकऱ्यांना त्या शिक्षकांचे वागणे अजिबात आवडत नव्हते. पण ते शिक्षक विद्वान असल्यामुळे कोणी त्यांना काही बोलू शकत नव्हते. शिक्षकांच्या मनात एकच अहंकार होता की मी सुशिक्षित आहे आणि हे गावकडी लोक अंधश्रद्धाळू आहेत. मी मठात जाऊन त्या महाराजांचा उघडा पडणारा तर्क मांडणार आणि त्यांना निरुत्तर करेन. एक दिवस दुपारच्या वेळी मठात भक्तांची मोठी गर्दी जमली होती. महाराज एका साध्या ओट्यावर बसून लोकांशी संवाद साधत होते. तितक्यात ते शिक्षक अत्यंत दिमाखात हातात पुस्तक घेऊन मठात आले. त्यांनी महाराजांना नमस्कारही केला नाही. ते थेट महाराजांसमोर जाऊन उभे राहिले. शिक्षक मोठ्या आवाजात म्हणाले, महाराज, मी या शाळेचा शिक्षक आहे. माझी एक शंका आहे. तुम्ही ह्या अडाणी लोकांना दिवसभर रामनाम घ्यायला सांगता, पण मला सांगा, फक्त शब्द उच्चारल्याने काय फरक पडतो. मी जर साखर साखर म्हटले तर माझे तोंड गोड होईल का. मी जर पाणी पाणी म्हटले तर माझी तहान भागेल का. जर साखरेचे नाव घेतल्याने तोंड गोड होत नाही तर राम नाम म्हटल्याने देव कसा भेटेल. हा निव्वळ वेळेचा अपव्यय नाही का. मठात बसलेले सर्व भक्त स्तब्ध झाले. सर्वांना वाटले की शिक्षक महाराजांचा अपमान करत आहेत. कारभारी शिक्षकांना मठाबाहेर हाकलून देणार होते, पण महाराजांनी हातानेच सर्वांना शांत केले. महाराजांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच एक गोड शांत हसू होते. महाराज त्या शिक्षकांकडे पाहत राहिले आणि एक अद्भुत लीला रचली. महाराज आसनावरून उठले. त्यांच्या चेहऱ्यावरचा शांत भाव एका क्षणात गायब झाला. महाराजांनी अत्यंत रागाने त्या शिक्षकाकडे पाहिले आणि मठातील शिपायाला कडक आवाजात ओरडून म्हणाले, शिपाई, आत्ताच्या आता या माणसाला मानेला धरून मठाबाहेर फेकून द्या. याच्यासारखा नालायक मूर्ख माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. याला संस्कृती कळत नाही. हा आमच्या मठाची पवित्रता खराब करत आहे. हकलून द्या याला. महाराजांचे हे कडक आणि अपमानास्पद शब्द ऐकताच त्या शिक्षकाचा चेहरा रागाने लालबुंद झाला. ज्या शिक्षकाला आपल्या मानाची काळजी होती त्याचा संपूर्ण मठासोबत असा अपमान झाला होता. शिक्षकाचे शरीर रागाने थरथर कापू लागले. त्यांच्या कपाळावरील शिरा फुगल्या. शिक्षक अत्यंत संतापाने महाराजांवर धावून गेले आणि ओरडले, महाराज, तुमची हिंमत कशी झाली मला नालायक आणि मूर्ख म्हणायची. मी एक सुशिक्षित शिक्षक आहे. मी तुम्हाला एक सभ्य प्रश्न विचारला होता आणि तुम्ही मला अपशब्द बोलून मठाबाहेर हाकलून देत आहात. तुमच्या या शब्दामुळे माझा सन्मान दुखावला गेला आहे. या अपमानाचा बदला मी कायदेशीर मार्गाने घेईल. शिक्षक रागाने तडपडत होते. पण भक्तांनो, काय आश्चर्य, महाराज अत्यंत शांतपणे हसले. त्यांनी शिक्षकांच्या पाठीवर हळूच हात ठेवला आणि म्हणाले, शिक्षक महाशय, शांत व्हा, आधी थोडे पाणी घ्या. शिक्षक गोंधळले. महाराज म्हणाले, शिक्षक साहेब, मला सांगा, मी तुम्हाला हाताने मारले का. मी तुम्हाला काठीने मारले का.
मी तर फक्त माझ्या तोंडाने नालायक आणि मूर्ख हे काही शब्द उच्चारले. जर शब्द हे केवळ हवेतील तरंग असतात, जर शब्दामध्ये काहीच ताकद नसते, तर माझ्या या काही शब्दाने तुमचे रक्त का तापले, तुमचे शरीर रागाने का थरथरले, तुमचे मन अशांत का झाले. शिक्षकाची बोलतीच बंद झाली. महाराज पुढे अतिशय गोड शब्दात म्हणाले, शिक्षक साहेब, जेव्हा नालायक हा एक वाईट शब्द तुमचे मन अशांत करू शकतो, तुमचे रक्त तापवू शकतो आणि तुम्हाला रागावून देऊ शकतो, तर मग राम हा साक्षात परब्रह्माचा पवित्र शब्द मनाला शांती का देऊ शकत नाही. जर वाईट शब्दामध्ये मन बिघडवण्याची ताकद आहे, तर भगवंताच्या नामात मन सुधारण्याची ताकद नक्कीच आहे. महाराज पुढे म्हणाले, तुम्ही म्हणालात की साखर म्हटल्याने तोंड गोड होत नाही. बरोबर आहे, कारण साखर ही जड वस्तू आहे. ती जिभेवर ठेवल्यावरच गोडी कळते. पण राम हा जड पदार्थ नाही. राम हे साक्षात चैतन्य आहे. नामाचा जप करताना जेव्हा तो मनापासून केला जातो, तेव्हा त्याचा प्रभाव थेट आपल्या अंतःकरणावर होतो. ते ऐकून शिक्षकाचा सर्व अहंकार एका सेकंदात चक्काचूर झाला. शब्दांची आणि नामस्मरणाची खरी ताकद त्यांना समजली होती. ज्या शिक्षकाला वाटत होते की ते या महाराजांना निरुत्तर करतील, तेच शिक्षक महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून पडले आणि डोळ्यात अश्रू आणून क्षमा मागू लागले. तर भक्तांनो, नास्तिक शिक्षकाचे डोळे उघडणारी आणि साक्षात श्री गोंदवलेकर महाराजांच्या अथांग ज्ञानाची ही सत्यकथा तुम्हाला कशी वाटली? राम या नामामध्ये असणारी शब्दांची दिव्य ताकद तुम्हाला समजली का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजच्या या सत्य घटनेने तुमच्या मनातील सर्व शंका दूर केल्या असतील आणि नामावरील श्रद्धा अधिक दृढ केली असेल, तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. नामातच खरी ताकद आहे हा विश्वास व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय राम जय जय राम लिहून आपली हजेरी आवर्जून लावा. महाराजांचे असेच बुद्धिवादी, प्रपंचात योग्य दिशा दाखवणारे आणि भक्तीचा मार्ग सुलभ करणारे दिव्य प्रसंग नियमित ऐकण्यासाठी आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजामृतवाणी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.